नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यामध्ये सर्वच आमदार आणि मंत्र्यांची बैठक बोलावली आहे. मुंबईमध्ये मंगळवारी आयोजित केलेली बैठक आता उद्या पुण्यामध्ये होणार आहे. लोकसभा जागा वाटप त्याचबरोबर प्रचाराच्या रणनीती संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याचं कळतंय. अजित पवार गटाचे सर्व आमदार, मंत्री आणि खासदार देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे सध्या आपल्यासोबत आहेत. योगेश, अजित पवार यांनी पुण्यामध्ये ही महत्त्वाची बैठक बोलावली आहे. जागा वाटप त्याचबरोबर रणनीती देखील या बैठकीमध्ये ठरण्याची शक्यता आहे. सागर, अजित पवार आठवड्याच्या प्रत्येक मंगळवारी मुंबईमध्ये जी बैठक होत असते देवगिरी बंगल्यावरती, अजित पवार गटाचे आमदार, मंत्री त्यासोबत खासदार या बैठकीला उपस्थित असतात. मात्र यावेळी मुंबईऐवजी पुण्यात ही बैठक घेतली जाणार आहे आणि या बैठकीला उद्या राज्यभरातील सर्वच अजित पवार गटातील आमदार उपस्थित राहणार आहेत. त्यासोबत मंत्री आणि सर्व खासदार सुद्धा या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. आगामी लोकसभा निवडणूक आणि एकूणच लोकसभा निवडणुकीची जागा वाटप, प्रचाराची रणनीती यावरती या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे. उद्या दुपारी 12 वाजता पुण्यातील डोले पाटील रोडवरती या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि महत्वाची ही बैठक मानली जाते, कारण ज्या पद्धतीने महायुतीच्या जागा वाटपावरती चर्चा सुरू आहेत. दुसरीकडे उद्या अजित पवार या बैठकीच्या माध्यमातून सर्व आमदारांना नेमकं काय मार्गदर्शन करतील हे बघणं महत्वाचं असणार आहे. महायुतीमध्ये ज्या काही मतदारसंघामध्ये जी काही खिंजी पडते त्यावर सुद्धा अजित पवार या बैठकीच्या माध्यमातून भाष्य करण्याची शक्यता आहे. महायुतीचा धर्म पाळा अशा पद्धतीच्या सूचना या अजित पवार उद्या देण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे उद्या राज्यभरातील सर्व आमदार, मंत्री या बैठकीला उपस्थित राहतील. साधारणतः 12 वाजता या बैठकीला सुरुवात होईल. त्यानंतर दिवसभर ही बैठक सुरू असणार आहे. मात्र अजित पवार गटासाठी ही महत्वाची बैठक मानली जाते. सागर, नक्कीच योगेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.